पत्रकार परिषद घेतलेली आहे. आपल्याकडे आपल्या डिपार्टमेंटची जागा होती, त्या जागेमध्ये लातूरच्या सहकार भवनाचे जे काही ऑफिसेस आहेत, 11 ऑफिसेस आहेत, 2.5 एकर जागा आपल्या त्या डिपार्टमेंटने दिलेली आहे आम्हाला आणि त्याच्यामध्ये 25 कोटी रुपयाचं आपल्याला मंजुरी झालेली आहे. 11 ऑफिस, त्याच्यामध्ये एक हॉल, रेस्ट हाऊस, कॅन्टीन, या सगळ्या गोष्टीची पूर्तता आपण केलेली आहे. ती सांगण्यासाठी आपण पत्रकार परिषद केली. विरोधक काय म्हणायचे, सरकार मंत्री झाले पण लातूरला काही मिळालं नाही, तुमची तोंड बंद झालीत का? त्यांच्यामुळे नाही, आपली गरज होती मग केलं. काय आचारसंहिता संपल्याबरोबर भूमिपूजन आपल्याला आपण पाहुणे बोलू, पालकमंत्री घेऊत, अजून कोणी मिळालं चांगल्या पाहुण्याला घेऊन. आता आचारसंहिता असल्यामुळे थांबणार आहे. ताबडतोब आम्ही आचारसंहिता झाल्याबरोबर 2-4 दिवसामध्ये करून 1 वर्षाच्या आत काम पूर्ण करून देऊ. अजितदादा उपस्थित राहतील का? आपण प्रयत्न करू. महाराष्ट्रभरामध्ये अजित पवार गट हा सोबाडावर अनेक ठिकाणी लढतोय. लातूर जिल्ह्याची काय परिस्थिती आहे? आमच्याकडे असं ठरलेलंच आहे की आम्हाला माहितीमधून लढवायची आणि जिथं कुठं गरज वाटली तिथं जर तडजोड होईना गेली मैत्रीपूर्ण लढत करण्यात येईल, पण आम्ही एकत्रच लढलो. उदगीरमध्ये आणि औशामध्ये भाजपने जाहीर केलं की हे जाहीर करणारे कोण आहेत? चाकूरमध्ये बी बोलले कोणतरी, त्यांचा अधिकार नाही. कोणी बोलला हे तर नेत्याने बसवराज पाटील अध्यक्ष आहे, त्यांनी बोललं, त्याला काहीतरी व्हॅल्यू नाही. कुठलाही उठला आम्ही सोबत लढणार म्हणलं कसं जमणार? असं नाही म्हणणार ते. आणि आम्ही माहितीमधूनच लढणार आहोत. थँक्यू.